महाराष्ट्राचं कुलदैवत आदिशक्ती श्री तुळजाभवानी, ज्यांच्या कृपा आशीर्वादानं मला रोजचा श्वास आणि घास मिळतो, ते माझे आध्यात्मिक सद्गुरू सज्जनगड निवासी सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये क्रांतिकारकांची चरित्र सांगण्यासाठी 5000 पेक्षा अधिक व्यासपीठांच्या वर उभं राहण्याचं भाग्य मला लाभलं. ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातले थोर स्वातंत्र्य सेनानी, महान क्रांतिकारक, क्रांतिकारकांचे मुकुटमणी, लेखक, कवी, पत्रकार, नाटककार, कादंबरीकार, इतिहासकार आणि ज्यांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्तानं तुम्ही आपण सगळेजण आज इथे एकत्र जमलेलो आहोत. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझा अर्पी येले, तूतेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखा प्रतिविषय तुझे अनन्य झाला. असे आपली प्रतिभा आणि प्रतिमा सगळी मातृभूमीच्या चरणी अर्पण करणारे तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे हिंदू महासभेचे प्रखर मार्गदर्शक नेते तात्याराव म्हणजेच विनायक दामोदर सावरकर, ज्यांनी माझ्याकडून क्रांतिकारकांच्या चरित्राचा अभ्यास करून घेतला, सावरकर चरित्राचा अभ्यास करून घेतला, सावरकरांच्या विचाराचा अभ्यास करून घेतला आणि माझ्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या समोर उभं राहून 4 विषय मांडण्याची पात्रता निर्माण केली, ते माझे या क्षेत्रातले गुरु, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्यवाह आणि अखिल भारत हिंदू महासभेचे भूतपूर्व अध्यक्ष आदरणीय आचार्य बाळाराव सावरकर. आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथमतः या सगळ्या थोर विभूतींना विनम्रपणानं अभिवादन करतो. व्यासपीठावरचे हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिनेशजी, आदरणीय अनुपजी, आमचे मित्र आणि प्रदेश हिंदू महासभेचे अध्यक्ष आदरणीय दत्ताजी, ज्यांचा अभिनय आणि ज्यांचे विचार नेहमीच मला आदर्शवत वाटतात, ते आमचे महेशजी, आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यावरती आणि विचारावरती प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना मनापासून आदरांजली अर्पण करण्यासाठी, त्यांच्या आत्मार्पण दिनासाठी इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व देशबांधवांनो आणि भगिनींनो, आता अनुपजींनी सांगितलं की रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी घुसखोरांचा आपल्या देशामधला प्रश्न वाढत चाललेला आहे. मुळातच हे 2 शब्द आपण बऱ्याच वेळेला ऐकले. रोहिंग्या मुसलमान हा शब्दही आपण बऱ्याचदा ऐकला, आकाशवाणीवरून ऐकला, दूरदर्शनवरून ऐकला, वृत्तपत्रांच्या मधनं त्याविषयीच्या बातम्या पण ऐकल्या. बांगलादेशी घुसखोरांचाही विषय आपण बऱ्याचदा ऐकत असतो. पण तुम्ही आपण भारतीय माणसं इतकी उदासीन आहोत राष्ट्रीय प्रश्नासंदर्भामध्ये की या मुद्द्याचा किंवा या गोष्टीचा सखोलपणानं अभ्यास करावा आणि हा प्रश्न काय आहे हे समजावून घ्यावं, असं कधी आपल्याला वाटलं नाही. आज आपल्या सगळ्यांचं सुदैव आहे की मुंबई हिंदू महासभेच्या वतीनं हा विषय आज इथे ठेवला गेला आणि या विषयावरती आपण थोडंसं चिंतन मनन करणार आहोत. हे दोन्ही प्रश्न घुसखोरीचेच असले आणि भारताच्या सार्वभौम राष्ट्रीयत्वाला बाधा करणारे असले तरी सुद्धा या दोन्ही प्रश्नांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मूलभूत फरक आहे.
आणि म्हणून थोडासा इतिहास आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून थोड्या वेळामध्ये मी तुमच्यासमोर छोट्या शब्दांमध्ये थोडासा हा इतिहास मांडणार आहे आणि मग आपण मूळ विचाराकडे जाऊ. रोहिंगे मुसलमान, रोहिंगे मुसलमान, रोहिंगे मुसलमान असं आपण सगळेजण शब्द ऐकतो, पण हे कोण आहेत रोहिंगे मुसलमान? हे भारतामध्ये आले कसे? जगातल्या अनेक देशांना हे उपद्रवी का वाटतात? केवळ भारतालाच नाही बरं का, जगातले अनेक देश असे आहेत की या देशातल्या लोकांना हे रोहिंगे मुसलमान उपद्रवी वाटतात, त्यांचा त्रास होतो, म्हणून त्यांना देशातून हकलून काढण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कारवाया प्रत्येक देशामध्ये, अनेक देशांमध्ये सुरू आहेत. मी काही उदाहरणं पण सांगेन पुढे. हे मूळचे जे आहेत हे म्यानमारमधले. रोहिंगे मुसलमान कसे तयार झाले या संदर्भामधल्या माझ्या वाचनात आलेल्या 2 कथा आहेत. मी कथाच म्हणेन त्यांना, किंवा दंतकथा म्हणेन. रोहिंगे मुसलमानांचा जन्म कसा झाला, या जमातीचा जन्म कसा झाला, याच्यावरती 2 वाद आहेत, 2 कथा आहेत. त्या दोन्ही तुमच्या समोर ठेवतो. अभ्यासानंतर माझं असं मत आहे की त्याच्यातली दुसरी जी कथा आहे ती अधिक शास्त्रशुद्ध असावी, अधिक खरी असावी. पहिले एक असं म्हटलं जातं की म्यानमार हा बौद्ध देश होता, आजही आहे. म्यानमार ह्या देशाचा अधिकृत धर्म, तिथला लोकांचा अधिकृत धर्म हा बौद्ध धर्म आहे. 7व्या शतकामध्ये या म्यानमारच्या किनाऱ्यावरती काही अरबी, फारसी आणि तुर्की लोक आले आणि ते त्या म्यानमारच्या किनाऱ्यावरती आल्यानंतर ह्या बौद्ध धर्मीय लोकांच्यातल्या एका गटाचे, की जे रखाई नावाच्या प्रांतामध्ये राहत होते, त्या रखाई नावाच्या प्रांतामध्ये राहणाऱ्या या बौद्ध धर्मीय लोकांचा या अरबी, फारसी आणि तुर्की जे लोक आलेले होते यांच्याशी संगम झाला, संयोग झाला आणि त्याच्यामधून बौद्ध आणि मुस्लिम कल्चर असलेली, मुस्लिम संस्कृती असलेली एक जमात तयार झाली. पुढं म्यानमारवरती, हे रखाई प्रांतामध्ये राहत होते, पुढं म्यानमारवरती इस्लामी राजवट आल्यानंतर या इस्लामी राजवटीमध्ये जे राजे म्यानमारमध्ये होते त्यांनी तिथल्या म्यानमारचा विकास करत असताना त्यांची जी संस्कृती होती ती बंगालच्या संस्कृतीशी मिळती जुळती संस्कृती होती. त्यांनी ती संस्कृती त्या देशावरती लादली आणि मग तिथं ही संस्कृती लादल्यानंतर या रखाई प्रांतामधले जे बौद्ध मुस्लिम संस्कृतीचे लोक होते यांनी ती संस्कृती अंगीकारली. पुढे 1824 ते 1948 या म्यानमारवरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि या ब्रिटिशांच्या राज्यानंतर ज्यावेळेला म्यानमार स्वतंत्र झाला त्यावेळेला मूळचे म्यानमारचे कोण असा प्रश्न म्यानमारमध्ये निर्माण झाला आणि मूळ म्यानमारचे नागरिक कोण असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर तिथं असलेल्या लोकांच्या राजवटीनं आणि लष्कराच्या राजवटीनं तिथल्या साधारण 135 वंशावळींना, 135 लोकांच्या गटांना त्यांनी म्यानमारचं नागरिकत्व दिलं आणि जे हे बौद्ध मुस्लिम कल्चरचे लोक होते यांना रोहिंग्या म्हणून संबोधलं आणि त्यांना म्यानमारचं नागरिकत्व दिलं नाही. यांना म्यानमारचं नागरिकत्व दिलं नाही, त्याच्यामुळं बराच संघर्ष तिथं निर्माण झाला, त्याच्याकडे आपण नंतर जाऊ. म्यानमारनं नागरिकत्व नाकारल्यामुळं हे जे बौद्ध मुस्लिम कल्चरचे लोक होते यांना यांचा कुठला देशच उरला नाही. मग हे का नाकारलं तर म्यानमारची अधिकृत संस्कृती ही बौद्ध संस्कृती आहे आणि हे बौद्ध मुस्लिम संस्कृतीचे जे लोक आहेत यांची संस्कृती जी आहे ती बंगालच्या संस्कृतीशी मिळती जुळती आहे, म्हणून हे बंगाली आहेत, बांगलादेशी आहेत असं म्यानमारच्या सरकारचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी बांगलादेशामध्ये परत जावं, म्यानमारमध्ये राहू नये अशा पद्धतीची भूमिका घेतली. हा एक पहिला भाग.
या रोहिंग्यांच्या जन्माची दुसरी एक कथा अशी आहे की मगाशी सांगितलं तसं 1824 ते 1948 या काळामध्ये म्यानमारमध्ये ब्रिटिशांचं शासन होतं. या काळात ब्रिटिशांनी तिथं असलेली शेतीची कामं करण्यासाठी बंगालमधून काही मजूर नेले जे मुस्लिम समाजाचे होते आणि या मजुरांचं तिथं पुनर्वसन केलं. त्यांच्याकडून शेतीची कामं करून घेतली आणि पुढे ब्रिटिशांचं शासन केल्यानंतर ही जी रखाई भागामध्ये ब्रिटिशांनी आणून ठेवलेले मजूर होते, मुस्लिम मजूर होते, बंगालचे मजूर होते, यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न म्यानमारमध्ये तयार झाला आणि म्यानमारच्या सरकारनं रोहिंगे ठरवून यांना नागरिकत्व नाकारलं, बाकीच्या सगळ्या समुदायांना नागरिकत्व दिलं. असे दोन मतप्रवाह आहेत. यातला खरा कुठला खोटा कुठला याच्यामध्ये आता आपण जायला नको, तेवढा वेळ नाही आपल्याकडं. पण ब्रिटिशांची एकंदर वसाहतवादाची स्थिती जर बघितली किंवा भूमिका बघितली आणि मुसलमानांची आक्रमणं करण्याची आणि संस्कृती कॅप्चर करण्याची परंपरा जर बघितली तर हे दोन्ही मतप्रवाह खरे वाटतात. पण त्यातल्या त्यात दुसरा मतप्रवाह खरा असण्याची शक्यता अधिक आहे. ह्या रोहिंग्यांची जन्मकथा ही अशा पद्धतीची आहे. मग ब्रिटिश गेल्यानंतर काय झालं तर म्यानमारमध्ये नागरिकत्वाचा मुद्दा तयार झाला आणि नागरिकत्वाचा मुद्दा तयार झाल्यानंतर मगाशी सांगितलं तसं 1980 साली म्यानमारच्या सरकारनं, लष्करी राजवट होती त्यावेळेला म्यानमारमध्ये, आणि त्यावेळी म्यानमारच्या सरकारनं एक नागरिकत्वाचा कायदा केला. 135 गटांना म्यानमारचं नागरिकत्व दिलं, रोहिंग्यांना नागरिकत्व दिलं नाही. म्यानमारचं नागरिकत्व मिळालं नाही, त्यामुळे रोहिंग्यांच्या समोर प्रश्न असा निर्माण झाला की आता आपण जायचं कुठं. आणि नागरिकत्व नाकारल्यामुळे म्यानमारच्या सरकारनं रोहिंग्यांच्या अधिकाराचं आकुंचन करायला सुरुवात केली. त्यांचे अनेक अधिकार काढून घेतले, त्यांच्या अनेक सोयी सवलती काढून घेतल्या आणि आपल्याच देशामध्ये विस्थापित होण्याची वेळ या रोहिंग्यांच्यावरती आली. 2000 सालापर्यंत रोहिंग्यांच्यावरचा असलेला हा द्वेष म्यानमारच्या मनामध्ये वाढत गेला, खदखदत गेला. आणि 2000 सालानंतर ह्याचा परिणाम असा झाला की तिथं असलेल्या काही रोहिंग्या मुसलमानांनी म्यानमारच्या लष्करावरती आणि म्यानमारच्या पोलिसांच्यावरती हल्ले केले. म्यानमारच्या लष्करावर आणि पोलिसांच्यावर हल्ले झाल्यामुळं तिथल्या सरकारनं ठाम भूमिका घेतली, लष्करानं ठाम भूमिका घेतली आणि क्लीनअप नावाचं एक अभियान राबवलं. हे क्लीनअप नावाचं अभियान राबवल्यानंतर रोहिंग्या मुसलमानांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती म्यानमारमध्ये आक्रमणं करण्यात आली, विध्वंस करण्यात आला. त्या लष्कराच्या दडपशाहीला घाबरलेले हे म्यानमारचे रोहिंगे मुसलमान या काळामध्ये सुमारे 7 लाख रोहिंगे मुसलमान म्यानमारमधनं पळून गेले आणि ते संपूर्ण जगभर विखुरले. यातलेच काही आपल्या भारतामध्ये आले. मग हे कुठं कुठं गेले? हे भारतामध्ये आले, हे मलेशियामध्ये गेले, हे सौदी अरेबियामध्ये गेले, वेगवेगळ्या देशांमध्ये गेले. पण हे ज्या देशांमध्ये गेले त्या देशांमध्ये पण यांची अवस्था खूप वाईट होती. यांना नागरिक म्हणून, शरणार्थी म्हणून कुठेही स्वीकारलं गेलं नाही. सौदी अरेबियामध्ये यांना बऱ्यापैकी कामावरती ठेवलं गेलं. पण संस्कृती नसलेले हे लोक, कसल्याही प्रकारची विचारधारा नसलेले हे लोक, यांचं उपद्रव मूल्य इतकं मोठ्या प्रमाणात आहे की आता त्यांना कामावरती ठेवून घेतलेल्या सौदी अरेबियामध्ये सुद्धा आता अशी भूमिका सुरू झालेली आहे की हे रोहिंगी मुसलमान आमच्याकडे नकोत, आणि म्हणून त्यांना सौदी अरेबियामधनं बाहेर पाठवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामधली एक घटना आहे.
140 रोहिंग्या मुसलमानांना घेऊन एक जहाज निघालं होतं आणि ते इंडोनेशियाच्या किनाऱ्यावरती थांबलं आणि या रोहिंग्या मुसलमानांनी त्या इंडोनेशियाच्या किनाऱ्यावरती उतरण्याचा प्रयत्न केला, तर इंडोनेशियाच्या किनाऱ्यावरती असलेल्या तिथल्या स्थानिक मच्छीमारांनी आणि तिथल्या पोलिसांनी या रोहिंग्या मुसलमानांना इंडोनेशियाच्या किनाऱ्यावरती उतरण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रतिबंध केला, त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना तिथं उतरू दिलं नाही, त्यांना तिथं थांबू दिलं नाही. हे इंडोनेशियाचं मी उदाहरण का सांगतोय? सौदी अरेबिया हा सुद्धा मुस्लिम देश आहे, पण मुस्लिम देशाला सुद्धा रोहिंग्या मुसलमान आपल्या देशामध्ये नको आहेत म्हणून ते आता त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया करतायत. इंडोनेशिया हा सुद्धा 87% मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे, म्हणजे मुस्लिम देश आहे, अधिकृत मुस्लिम देश आहे. अधिकृतरित्या मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियातले मच्छीमार सुद्धा आपल्या किनाऱ्यावरती या रोहिंग्या मुसलमानांना उतरू देत नाहीत, आपल्या घरामध्ये येऊ देत नाहीयेत, आपल्या देशामध्ये येऊ देत नाहीयेत. आणि आपल्या देशाचं दुर्दैव असं आहे की आपल्या देशामध्ये नक्की किती रोहिंग्या मुसलमान आलेले आहेत याची अधिकृत आकडेवारी कुठेही उपलब्ध नाहीये. सरकारकडे पण ती नाहीये, गुप्तचर विभागाकडे पण ती नाही. याचं कारण असं आहे की रोहिंग्या मुसलमान जे आपल्या देशामध्ये येतात ते बांगलादेशामधनं आपल्या देशामध्ये येतात आणि बांगलादेशाची आणि आपल्या देशाची जी सीमा आहे ती साधारण 4000 पेक्षा जास्त किलोमीटर लांबीची आहे. एवढ्या लांबलचक असलेल्या याच्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्थिती आहेत, काही ठिकाणी नद्या आहेत, काही ठिकाणी जंगल आहे आणि इथं कुंपण घालणं शक्य नाही. आणि अशा जागा शोधून काढून हे रोहिंग्या मुसलमान बांगलादेशाच्या माध्यमामधून आपल्या देशामध्ये येतात. काही वृत्तपत्रांचा आकडा असा आहे की साधारण 40 ते 50 हजार इतक्या मोठ्या संख्येनं हे रोहिंग्या मुसलमान भारतामध्ये आत्ता आलेले आहेत. ही संख्या अजून वाढली पण असेल, पण साधारणपणे गेल्या 1-2 वर्षापूर्वीचा हा वृत्तपत्रांचा अंदाज आहे की 40,000 ते 50,000 इतक्या मोठ्या संख्येनं हे रोहिंग्या मुसलमान भारतामध्ये आलेले आहेत. त्यातले एक साधारण 18,000 मुसलमान जे आहेत रोहिंग्या मुसलमान, त्यांना युएनच्या निर्वासित कमिशननं अधिकृतरित्या निर्वासित म्हणून मान्यता दिलेली आहे. मी हा विषय तुमच्यासमोर मांडतोय, याचं कारण बघा, आपण नेमकं कुठेही लक्षात आलं पाहिजे. त्यातल्या साधारण 18,000 रोहिंग्या मुसलमानांना युएनच्या निर्वासित कमिशननं परवानगी दिलेली, त्यांना कार्ड दिलंय की हे निर्वासित आहेत म्हणून. 40,000 धरले, त्याच्यातून 18,000 गेले, तर याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की उरलेले 22,000 रोहिंग्या मुसलमान कसल्याही प्रकारचा जवळ कागदपत्र नसताना, कसल्याही प्रकारचा अधिकार नसताना तुमच्या माझ्या आपल्या भारत देशामध्ये मुक्तपणानं राहतायत आणि मुक्तपणानं संचार करतायत. 22,000 रोहिंग्या मुसलमान, किती गंभीर समस्या आहे बघा. हे 18,000 मगाशी मी जे सांगितलं युएनने त्यांना कार्ड दिलंय वगैरे, हे कशाच्या आधारानं दिलं? तर 1950 साली एक निर्वासित संमेलन भरलेलं होतं. या निर्वासित संमेलनामध्ये एक करार झाला होता. त्या कराराच्या अनुषंगानं हे निर्वासित म्हणून ओळखपत्र कार्ड दिलं जातं. पण आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की 1950ला झालेल्या या निर्वासित संमेलनाला भारत देश उपलब्ध नव्हता, उपस्थित नव्हता. या निर्वासित करारावरती भारताची सही नाही. म्हणजे 18,000 लोकांना जे हे युएनच्या कमिशननं कार्ड दिलेलं आहे, असं असलं तरी सुद्धा भारत या करारामध्ये सहभागी नसल्यामुळं भारताच्या दृष्टीनं हे 18,000 रोहिंगे जे आहेत हे सुद्धा निर्वासित नाहीत, आश्रित नाहीत, हे सुद्धा घुसखोर आणि अतिरेकीच आहेत.
म्हणजे 40,000 किंवा त्याहून जास्तची संख्या आहे, वाढलेली संख्या आहे. हे सगळेच्या सगळे रोहिंगे मुसलमान आज भारतामध्ये राहत आहेत. कुठं कुठं राहत आहेत? हे जम्मूमध्ये आहेत, हे हैदराबादमध्ये आहेत, हे आसाममध्ये आहेत, सिक्कीममध्ये आहेत, हे दिल्लीमध्ये आहेत, आपल्या मुंबईमध्ये पण आहेत. त्याच्या पुढची कथा सांगतो. गेल्या वर्षीचीच काहीतरी बातमी होती की पुण्यामध्ये एका रोहिंग्या मुसलमानानं, बांगलादेशी मुसलमानानं जागा खरेदी केली आणि घर बांधलं. त्याच्याकडे रीतसर अधिकृत आधार कार्ड आहे. त्याच्या नावानं ती जागा झाली, नोंद झाली. तुम्ही मी कुठं आहोत बघा. रोहिंग्यांचा धोका हा फक्त सीमेवर्ती भागामध्ये आहे, जम्मूच्या भागामध्ये आहे असं समजून जर आपण गाफील राहत असू, तर रोहिंग्या मुसलमानांचा हा धोका आपल्या घराजवळ आलेला आहे. या रोहिंग्या मुसलमानांच्या पाठबळावरती, किंवा यांना पाठबळ देऊन यांचा वापर करून देशामध्ये ज्या अतिरेकी कारवाया केल्या जातात, अनेक देशांच्याकडे या बाबतीमध्ये पुरावे सापडलेले आहेत की अतिरेक्यांना आश्रय देणं, देशघातक कृत्यांना, देशविरोधी कृत्यांना सहभागी होणं, ही सगळी कामं हे रोहिंग्या मुसलमान करत असतात. यांना राहायला जागा नाहीये, यांना खायला अन्न नाहीये. त्या बंगाल प्रांतामध्ये एक मोठी छावणी आहे. गेली अनेक वर्ष लाखोच्या संख्येने हे रोहिंगे तिथे राहत आहेत. तुमच्या माझ्या देशावरती पडलेला हा आर्थिक बोजा आहे, बंगालवर पडलेला, पश्चिम बंगालवरती पडलेला हा आर्थिक बोजा आहे खूप मोठ्या प्रमाणात, की त्यांचं तिथं पालन पोषण करावं लागतं. हे रोहिंगे महाराष्ट्रामध्ये येतात, हे रोहिंगे मुंबईमध्ये येतात, इथं ते मोलमजुरीची कामं करतात आणि इथं ते दुकानं थाटतात, इथं ते साहित्य विक्रीची कामं करतात. रोजगार कोणाचा हिरावून घेतला जातो? तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा रोजगार हिरावून घेतला जातो. हा रोहिंग्यांचा प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशामध्ये असताना तुम्ही मी आपण लढतोय कशावरती? तुम्ही मी आपण सगळेजण फोकस कशावरती करतोय? आपला फोकस आहे परप्रांतीय भारतामध्ये येत आहे, महाराष्ट्रामध्ये येत आहे. भारत सगळा एक म्हणायचं आणि मग गुजराती माणूस मुंबईमध्ये येतो म्हणायचं, उत्तर प्रदेशचा माणूस मुंबईमध्ये येतो म्हणायचं आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणून उभं राहायचं. अरे, गुजराती माणूस मुंबईमध्ये आला तर तो भारताच्या विरोधी काम करणार नाही, पण हा रोहिंग्या जो म्यानमारमधून तुमच्या मुंबईमध्ये येतोय तो मुंबईमधला तुमचा रोजगार तर हिरावून घेईलच, पण भारत विरोधी कारवाई करून देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिल्यांदा कोणाशी लढायचं असेल तर या रोहिंग्यांशी लढावं लागेल. हा खरा आपला शत्रू आहे, म्हणून आपला शत्रू आपल्याला ओळखावा लागेल. 1971ला इंदिरा गांधींनी एक चूक केली. फाळणीनंतर भारताच्या बोकांडी एक शत्रू होता, पाकिस्तान नावाचा. इंदिरा गांधींनी पाकिस्तानामध्ये फूट पाडली, बांगलादेश निर्माण केला. सावरकरांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आम्हीच आमच्या हातानं दुसरा शत्रू आमच्या सीमेवरती तयार केला. या बांगलादेशामध्ये 1971 पासून आस्थागायत असंख्य बांगलादेशी मुसलमान, अत्यंत दरिद्री देश आहे बांगलादेश, काही नाहीये तिथे, ना विकास आहे ना रोजगार आहे, काही नाहीये. उपाशी पोटी भ्रमित झालेली जनता दिशा फुटेल तिकडे धावती आहे, ना राजकीय स्थैर्य आहे. पाकिस्तानची जशी अवस्था आहे तशीच अवस्था बांगलादेशाची पण आहे, फार मोठी काही वेगळी नाही. आणि मग तिथले काही मुसलमान, बांगलादेशी मुसलमान आपल्या भारतामध्ये राजरोसपणे घुसखोरी करतात. आपल्या जम्मू काश्मीरच्या भागामध्ये, जम्मूच्या भागामध्ये जे काही सीमावर्ती भाग आहे
अशा सीमावर्ती भागातल्या अनेक गावांच्या मध्ये आज हे मोठ्या संख्येनं बांगलादेशी मुसलमान राहतात. मुंबईमध्ये राहत आहेत, दिल्लीमध्ये राहत आहेत, हैदराबादमध्ये राहत आहेत. आणि हे सगळे इथं राहून हे पण तुमचा माझा आपला सगळ्यांचा रोजगार हिसकावून घेण्याचं काम करतायत. आज तुम्ही बघितलं तर बाजारपेठेमध्ये बघा, फळांची दुकानं कुणाची आहेत? मंदिरांच्या बाहेर असलेले स्टॉल्स कुणाचे आहेत? आपले रोजगार हिसकावून घेण्याचे हे सगळे प्रकार इथं सुरू आहेत. आणि हे शांत राहतात का? नाही राहत. यांची कनेक्शन्स अनेक अतिरेकींशी आहेत, पाकिस्तानशी आहेत. पाकिस्तानचे अनेक अतिरेकी, जमाते इस्लामी सारख्या संघटना पाकिस्तानच्या भारतामध्ये येण्यासाठी, भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठी, भारतामध्ये अतिरेकी कारवाई करण्यासाठी ह्यांचीच मदत घेत असतात आणि ह्यांच्याच सहाय्यानं पुढे जात असतात. किती भीषण चित्र आहे मुंबईचं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या नावाच्या एका संस्थेनं एक सर्वे केला. 1961 ते 2011 या काळामध्ये मुंबईमधली हिंदूंची लोकसंख्या 88% 66% आलेली आहे. 88% 66% आलेली आहे. आणि मुसलमानांची लोकसंख्या 8% 21% गेलेली आहे. कशी वाढली ही लोकसंख्या? 8% 21% एवढी ग्रोथ झाली कशी? भारताचा कुठलाही कायदा यांना लागू नाही. हे विदेशात न येतात, इथे राहतात, इथले कायदे मानत नाहीत. यांच्यासाठी शरीयतचा वेगळा कायदा आहे. इथलं सरकार, इथले राजकीय नेते, इथले पुढारी मतांसाठी आणि एक गठ्ठा मतांसाठी यांचं लागूल चालन करतात. यांच्यासाठी पायघड्या घालतात. सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेली होती. सुप्रीम कोर्टानं भारत सरकारला विचारलं की रोहिंग्या मुसलमानांसाठी आपण पायघड्या का घालतो आहोत? सुप्रीम कोर्टानं विचारलेला प्रश्न आहे हा. 3 भाग असतात आपल्याकडं. एक असतात ते शरणार्थी, एक असतात ते नागरिक, आणि दुसरे असतात ते घुसखोर. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रोहिंग्या मुसलमान, बांगलादेशी मुसलमान शरणार्थी नाहीतच, ते देशाचे नागरिक पण नाहीत. पण ममता बॅनर्जी सारखे काही आहेत राजकीय पुढारी की ज्यांच्या प्रांतामध्ये हजारो बांगलादेशी मुसलमान आज येऊन राहिलेले आहेत. त्यांच्याकडे आधार कार्ड सापडतं, मतदार यादीमध्ये त्यांची नावं सापडतात. कशी गेली ही नावं तिथं? कुणी घातली? मी जयसिंगपूरला राहत होतो. 2 वर्षापूर्वी मी जयसिंगपूरहून कोल्हापूरला राहायला गेलो तर जयसिंगपूरच्या मतदार यादीतलं नाव काढून कोल्हापूरच्या मतदार यादीमध्ये नाव घालायसाठी मी आत्तापर्यंत 5 वेळेला निवडणूक आयोगाकडे ॲप्लिकेशन पाठवला, अर्ज पाठवला, तरी अजून माझं नाव इकडून तिकडं होत नाहीये. आणि मग बांगलादेशातनं येणाऱ्या या हजारो मुसलमानांची नावं इथल्या मतदार यादीत येतात कशी? राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय येतात काय? तुमच्यापैकी अनेकांची नावं मतदार यादीमध्ये नाहीत. निवडणुकीच्या वेळेला तुम्हाला अनुभवाला असेल. तुम्ही राहता इथं, या देशाचे नागरिक आहात. वाड वडील, आजी आजोबा पणजोबा खापर पणजोबांपासून सगळ्या पिढ्या तुमच्या इथं राहत आलेल्या आहेत. तुमच्याकडे या देशाचं आधार कार्ड आहे, सगळं आहे, पण मतदार यादीत नाव नाही. आणि कुठला कोण बांगलादेशी मुसलमान, कुठला कोण तो रोहिंग्या म्यानमारचा, तो मात्र इथे मुंबईमध्ये येऊन राहतो आणि कुठल्या तरी मतदार यादीमध्ये, कुठल्या तरी मतदारसंघामध्ये त्याचं नाव असतं. हे होतं कसं चमत्कार? कधी याचा विचार केलाय का गांभीर्यानं? नाही केलेला. सरकार म्हणून ज्यावेळेला आपली जबाबदारी टाळत असतं, पाळत नसतं, त्यावेळेला नागरिकांची ती जबाबदारी असते की सरकारला धडा शिकवणं आणि हे सगळं स्वच्छ करणं. कुठलंही सरकार असू दे, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारं सरकार असू दे किंवा स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारं सरकार असू दे, स्वतःला सेक्युलर म्हणून घेणाऱ्या सरकारच्या काळातच हे सगळं सुरू झालेलं आहे प्रकार. पण मगाशी आरूपजी म्हणाले तसं एक आशा होती, एक दिलासा होता
की हिंदुत्वाचं नाव घेऊन उभं राहणारे सत्तेपर्यंत चाललेले आहेत, तर निश्चितपणानं काहीतरी बदल या देशामध्ये होईल. नाही असं नाही, मी पूर्ण नाकारणार पण नाही. पण गेल्या वर्षीचा आकडा सांगतो. गेल्या वर्षी भारतामधून बाहेर पाठवलेल्या या घुसखोर मुसलमानांची संख्या 3,000 आहे फक्त. आलेत किती? 40,000 रोहिंगी मुसलमान आलेत. 2 लाखाच्या आसपास म्हणजे जुना आकडा आहे, अजूनही वाढले असतील. 2 लाखाच्या आसपास बांगलादेशी मुसलमान आलेत आणि सरकारनं परत पाठवलेत किती? गेल्या वर्षी 3,000-3,500. कसं व्हायचं? कधी संपायचं हे सगळं? मनामध्ये चिंतेचा घर निर्माण झालं की नाही? भीती वाटायला लागली की नाही? तुमच्या शेजारी येऊन राहिलेली व्यक्ती हे कोण आहे याचा पत्ता जर आपण काढला नाही, सरकार काढेल असं समजू नका. आणि म्हणून इथं आता उमेदवार आलेले आहेत, आपल्याला हेही काम करावं लागणार आहे. मतदार याद्या शोधाव्या लागतील, मतदार याद्यांची छाननी करावी लागेल. का? ह्यांचा ताण किती आहे हो? किती समस्या निर्माण झाल्यात देशासमोर? नागरी समस्या आहेत. बघा, आपली सगळी यंत्रणा हे वापरतात, रेल्वे वापरतात. विनाकारण रेल्वे स्टेशनवर गर्दी होतीये, रेल्वेच्या व्यवस्थेवरती त्याचा ताण येतोय. रस्ते वापरतायत, पाणी वापरतायत, स्वच्छतेचा प्रश्न आहे. यांचं राहणं झोपडपट्टीतलं आहे, त्यामुळे यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. यांच्यामुळं आजूबाजूच्या सगळ्या बाकीच्या लोकांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत. ते नागरी समस्या किती मोठ्या प्रमाणात आहेत. आर्थिक समस्या आहेत. रोजगाराच्या संधी इथल्या हिरावून घेतल्या जात आहेत. इथं काम करणारे, मोलमजुरी करणारे हे जे काही बांगलादेशी मुसलमान आहेत किंवा रोहिंगी मुसलमान आहेत, हे त्यांना मिळालेल्या पगाराचे पैसे परदेशात पाठवतात. म्हणजे भारताचा किती मोठा पैसा परदेशात जातोय. इथं पैसे कमवतात, अतिरेक्यांना मदत करतात, अतिरेकी कारवाई वाढतायत. देशाच्या सुरक्षेशी असलेला हा खेळखंडोबा आहे. आणि म्हणून हा प्रश्न केवळ 4 लोक दुसऱ्या देशातून इथे येऊन राहिले एवढा पुरता मर्यादित नाही. एवढ्या पुरता मर्यादित याच्याकडे बघू नये. सरकार जर याच्यासाठी काय करत नसेल तर तुम्हाला, मला, आपल्याला या देशाचा नागरिक म्हणून काही ना काहीतरी करावं लागणार आहे. आणि ते करण्याची जबाबदारी निश्चितच आपली आहे, कारण आपण या देशाचे नागरिक आहोत. या देशाचं भवितव्य हे आपल्यालाच राखायचं आहे. सरकार राखेल नाही राखेल मला माहीत नाही. मुंबईतली जर ही संख्या अशी कमी होत असेल आणि हाच रेशो जर देशभरामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये असेल तर विचार करा 2051 साली काय अवस्था असेल. मुंबईतली हिंदूंची संख्या 2051 साली 51% खाली आलेली असेल आणि 35% जास्त मुसलमानांची संख्या वाढलेली असेल. काय मुंबईची अवस्था असेल विचार करा. तुमची माझी अवस्था काय असेल विचार करा. एक सूत्र असते, मुसलमान जेव्हा एकटा असतो ना तेव्हा तो सर्व धर्म समभावी आणि सेक्युलर असतो. त्यांची संख्या तुमच्या बरोबरीनं झाली की तो उर्मट होतो आणि त्यांची संख्या तुमच्यापेक्षा जास्त वाढली की तो तुमच्या मुळावरती उठतो. फाळणीमध्ये हेच झालेलं आहे. देश झपाट्यानं दुसऱ्या फाळणीकडे चाललेला आहे. लोकसंख्या वाढवा, त्या प्रांतामध्ये आपली लोकसंख्या वाढवा आणि लोकसंख्येच्या बळावरती तो प्रांत हस्तगत करा, मिळवा. ही भूमिका आहे या पाठीमागची. हा साधा घुसखोरीचा विषय नाहीये. त्यांना रोजगार मिळत नाही म्हणून पोट भरायसाठी ते इथं आलेले नाही आहेत. तसे असते तर अगदी नमतर होऊन राहिले असते, अतिरेक्यांना मदत केली नसती, या देशाच्या संरक्षण व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं नसतं. ते गुलामासारखे राहिले असते. पण हळूहळू हळूहळू ते देशाचे मालक बनतायत. कशी भाषा आहे बघा, कशी संस्कृती आहे बघा.
कशी विचारसरणी आहे बघा. आपण हिंदुत्वाचा पुरस्कार का करतो, हिंदू संघटनाचा पुरस्कार का करतो, त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे. महापालिकेच्या निवडणुका झाल्या परवा, मुंब्रेचं उदाहरण आहे. स्वतःला सेक्युलर समाजवादी शाहू फुले आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी नाकारली. उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचाच अगदी जीवश्य कंठस्थ मित्र, त्याची मुलगी, तिला उमेदवारी नाकारली. भारतामध्ये दुसरा सेक्युलर समाजवादी पक्ष होता की नाही? होता की काँग्रेस होता? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट होता, समाजवादी काँग्रेस होती, अनेक पक्ष होते. समाजवादी पक्ष होता मुलायम सिंग यादवांचा. पण सहर शेख कुठं गेली? MIM मध्ये गेली, ओवैसीच्या MIM मध्ये गेली, म्हणजे कट्टरातल्या कट्टर मुस्लिम पक्षामध्ये गेली. स्वतःचा सेक्युलर चेहरा तिने एका क्षणामध्ये बदलला आणि निवडून आल्यावर भाषण काय केलं? अख्खा मुंब्रा नव्हे तर अख्खी मुंबई हिरवी करणार आहे, ही मनोवृत्ती दाखवते. पाच मिनिटासाठी तुमचे पोलीस हटवा आणि मग बघा या देशातल्या हिंदूंची अवस्था काय होते. हे ओवैसीचं भाषण आहे, जाहीर सभेतलं भाषण आहे, जाहीर सभेतलं. 5 मिनिटासाठी तुमचे पोलीस हटवा. कुठून येते हे बळ? लोकशाही प्रधान भारतामध्ये लोकशाहीतली व्यवस्था जी बदलायची असते ती मतपेटीच्या माध्यमातूनच बदलायची असते. हा संकेत असताना 5 मिनिटं पोलीस हटवा मग बघा तुमच्या हिंदूंची काय अवस्था होते असं म्हणण्याचं धाडस ओवैसींचं कसं होतं, याच्या मागं कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल. आणि त्या ओवैसींशी युती करून एका महापालिकेमध्ये आपला महापौर किंवा आपली सत्ता हस्तगत करण्याचं काम स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे भाजप पण करते आहे. हे तितकंच वाईट आहे. म्हणजे मला मुख्यमंत्री पद पाहिजे असेल, मला सत्ता पाहिजे असेल, मला पद पाहिजे असेल तर मला ओवैसी पण चालतो, एरवी मी हिंदुत्ववादी आहे असा दुहेरी चेहरा घेऊन कसं राजकारण करता येईल बाबांनो? तुम्हाला निवडावं लागेल नक्की कोण पाहिजे ते. नाहीतर मान्य करा की उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ आम्ही सुद्धा जनाब देवेंद्र फडणवीस झालो म्हणून. आणि सारखं प्रत्येक भाषणामध्ये म्हणायचं आम्ही हिंदुत्ववादीच आहोत, आम्ही हिंदुत्ववादीच आहोत. नुसतं म्हणून हिंदुत्वाद जोपासता येत नाही. तुमच्या हातामध्ये जे अधिकार आहेत ते अधिकार वापरून मुंबईमधले सगळे रोहिंगे मुसलमान आणि बांगलादेशी मुसलमान हाकलून काढलेत तर तुम्ही खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी आहे असं मान्य करायला हिंदू महासभा तयार आहे. नाहीतर नाही. आहे सामर्थ्य, आहे ताकद, आहे राजकीय अभिलाषा, आहे ताकद, आहे का ही इच्छाशक्ती, राजकीय इच्छाशक्ती? नाहीये. कारण मतांसाठी रडणारे आणि मतांसाठी लढणारे असे दोन्ही हे भाजपवाले आहेत. काँग्रेसवाले फक्त मतांसाठी रडणारे आहेत. हे मतांसाठी रडणारे आणि मतांसाठी लढणारे असे दोन्ही गुण असलेले राज्यकर्ते. आणि म्हणून हिंदू महासभेची आज गरज का आहे तर यासाठी हिंदू महासभेची आज गरज आहे. कारण हे मुक्तकंठानं, इतक्या खुलेपणानं, इतक्या मोकळेपणानं तुमच्या सगळ्यांच्या समोर दुसरं कुणीही ठेवणार नाही. कारण प्रत्येकाला दिसते मी जर मुसलमानांच्या विरोधामध्ये बोललो तर माझी एवढी मतं जातील, या प्रभागामध्ये मला पराभव पत्करावा लागेल, इथं माझा उमेदवार पडेल. हिंदू महासभा राष्ट्रप्रथम हे धोरण घेऊन आहे. नाही आमचा एकही उमेदवार निवडून आला तरी चालेल, पण ज्याच्यामुळे हे राष्ट्र टिकणार आहे, ज्याच्यामुळे या राष्ट्राचं अस्तित्व राहणार आहे, ज्याच्यामुळे हे राष्ट्र बलशाली होणार आहे असा कुठलाही विचार असेल तरी हिंदू महासभेच्या व्यासपीठावरनं तो निर्भीडपणानं मांडला जातो. आम्ही तो मांडतो, मांडत राहू इथून पुढे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आज गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. नाहीतर उद्या कितीही संसाधनं वाढवली, कितीही विकास केला,
तरी तो पुरवठा पडणार नाही, तो अपुराच पडेल. अर्थकारण सगळं कोलमडून पडेल देशाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची माझी आपल्या सगळ्यांच्या आया बहिणीची सुरक्षा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती येईल. सौदी अरेबियासारखा देश त्यांच्या देशामध्ये मोलमजुरी करणाऱ्या रोहिंग्या मुसलमानांना बाहेर का काढतो, एवढा प्रश्न एकदा फक्त आपल्या मनाला विचारा. इंडोनेशियासारखा मुस्लिम बहुल असलेला देश त्यांच्या देशाच्या किनाऱ्यावरती रोहिंग्या मुसलमानांना का उतरू देत नाही, हा प्रश्न एकदा आपल्या मनाला विचारा. म्हणजे मग आपल्या देशामध्ये ज्या एका भूमिकेसाठी हे सगळं केलं जातंय ती भूमिका म्हणजे मानवतावाद. मानवतावाद्यांनीच सुप्रीम कोर्टामध्ये ते अर्ज दाखल केला. मानवतावाद्यांचं म्हणणं असं आहे की यांना कुठलंही राष्ट्र नाही, कुठलं राष्ट्र यांना ठेवून घेऊ शकत नाही, घेत नाही, यांच्यावरती अत्याचार होत आहेत, अनाचार होत आहेत आणि माणुसकीला कलंक असणारी ही गोष्ट आहे आणि म्हणून माणुसकीसाठी भारतानं यांना आश्रय द्यावा. हे म्हणजे पाळणा आहे, पाळण्यामध्ये लहान बाळ झोपलेलं आहे आणि त्या पाळण्यावरती एक साप आहे. आणि मग मानवतावाद्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर म्हटलं तर त्या पाळण्यावरून त्या सापाला काढू नये, कारण पाळण्याला झोका घातला की सापाला वारा मिळतो, सापाला वारा मिळावा म्हणून त्याला पाळण्यावरून काढू नका, असं म्हटलं जरा का मूर्खपणा आहे. सावरकर या भूमिकेचं अतिशय सुंदर शब्दामध्ये वर्णन करतात. सावरकर म्हणतात की सद्गुण नेहमी चांगला आहे, सद्गुणी असणं हे नेहमी चांगलं आहे, पण सद्गुणांचा अतिरेक झाला की त्याची विकृती होते. सावरकर त्याला सद्गुण विकृती असं म्हणतात. या सद्गुण विकृतीनं तुम्ही मी आपण सगळेजण पछाडलेले आहोत. इतके द्रष्टे होते ना सावरकर. सावरकर इतके द्रष्टे होते की सावरकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांगितलेलं आहे की भारताच्या सगळ्या सीमारेषा ह्या पहिल्यांदा सुरक्षित करा. देशाच्या सीमा तलवारीच्या टोकानंच आखायच्या असतात असं सावरकर म्हणतात. देशाच्या सगळ्या सीमा सुरक्षित करा, आरमार सुरक्षित करा, कारण भविष्यामध्ये आपल्या देशातला शत्रू किती आहेत? चीन आहे, बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, सीमेवर आहेत आपल्या. आणि आता रोहिंग्या मुसलमानांच्या बाबतीत मानवतावादी दृष्टिकोन घेऊन जर आपण पुढे जायला लागलो आणि या रोहिंग्या मुसलमानांचा सांभाळ करायला लागलो तर जसे राष्ट्रामध्ये प्रश्न निर्माण होतील तसेच बौद्ध धर्माचा अनुयायी असलेला म्यानमार सुद्धा आपला शत्रू होईल आणि एक बॉर्डरवरती आपला शत्रू वाढेल. याचाही सरकारनं विचार करणं गरजेचं आहे. कोण जवळचा आपल्याला? रोहिंग्या मुसलमान जवळचा की बौद्ध धर्मीय म्यानमारवाले जवळचे? बघा, बौद्ध धर्म या भूमीतला आहे, या भूमीतून तिकडे गेलेला आहे, त्यांची तीर्थक्षेत्र या भूमीतली आहेत. म्हणून सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये बौद्धांचा समावेश होतो. का होतो तर आ सिंधू सिंधूपर्यंत आयस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदुरीती स्मृता असं सावरकर म्हणतात. म्हणजे ज्यांचे पूर्वज या भूमीतले आहेत, बौद्धांचे पूर्वज या भूमीतले आहेत आणि ज्यांची तीर्थक्षेत्र या भूमीतली आहेत, बौद्धांची तीर्थक्षेत्र या भूमीतली आहेत, ते सगळे हिंदू. सावरकरांच्या व्याख्येमुळं बौद्ध पण हिंदू धर्मामध्येच येतात. मग बौद्ध हिंदू धर्मामध्ये येत असतील तर ते म्यानमारचे तिथले बौद्ध जे आहेत त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. या रोहिंग्या मुसलमानांचे लाड करून चालणार नाही, कारण हे उपद्रवी आहेत, बौद्ध शांतताप्रिय आहेत. आणि म्हणून हा विचार करण्याची गरज आहे की आपण कुणाचे पाठराखण करतोय. पण सद्गुणाची विकृती झाली आणि काय माहित नाही मला, पण मुस्लिम म्हटलं की आमच्या सरकारचे असतील, आमच्या पोलिसांचे असतील, सगळ्यांच्या नांग्या डाऊन होतं. हिंदू असला की त्याला दंश केला. मगाशी कोणीतरी उल्लेख केला बोलताना की गड किल्ल्यांच्या वरती सुद्धा आता हे सगळं सुरू झालेलं आहे. तुमचे माझ्या महाराजांचे गड किल्ले, तिथं जायचं, तिथं कबरी निर्माण करायच्या, त्याच्यावर चादर चढवायची, नमाज पडायला सुरुवात करायची आणि मग हळूहळू हळूहळू त्याचं मोठं स्वरूप करायचं, उत्सवाचं स्वरूप करायचं. त्या विशाळगडाची अवस्था नंतर अशी झाली
की पन्हाळ्याच्या कैदेतून सुटल्यानंतर, पन्हाळ्याच्या नजरबंदीतून सुटल्यानंतर, वेढ्यातून सुटल्यानंतर महाराजांना म्हणजे अभय देणारा हाच तो विशाळगड का, असा प्रश्न पडावा इतकं त्या दर्ग्याचं उदात्तीकरण झालं. त्या विशाळगडावर जायचं असलं तर दर्ग्यात जायचं आधी पहिल्यांदा. प्रतापगडाला असंच झालं. प्रतापगडाला वरती असलेली ती भवानी मातेची मूर्ती ती दुर्लक्षित, आणि अफजल खानाच्या समाधीचं मत उदात्तीकरण. हे कोण करतंय? हे करण्याचं बळ या सगळ्या विस्थापितांच्यामुळं, तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या इथल्या व्यवस्थेमध्ये वरती प्रेशर टाकण्याचं काम हे सगळे करत असतात. आणि म्हणून यांच्या विरोधात तुमचा माझा आपला सगळ्यांचा लढा आहे. हा लढा भारताला बळकट करण्यासाठी आहे. हा लढा देशाला सुदृढ करण्यासाठी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताची प्रतिमा अधिक प्रभावी करण्यासाठी आहे. आणि त्याच्यासाठी हा लढा नागरिक म्हणून तुम्ही मी आपण सगळ्यांनी लढला पाहिजे. जरा थोडंसं बघितलं पाहिजे की माझ्या शेजारी येऊन राहिलेला कोण आहे. तो बांगलादेशी तर नाही ना, घुसखोर तर नाही ना, तो रोहिंग्या तर नाही ना. बघा कसे अगदी सेम आपल्यासारखे दिसतात रोहिंग्या मुसलमान. बघितलंय काय कोणी? मी बघितलं एक. अगदी आपल्यासारखे दिसतात, काय फरक वाटत नाही त्यांच्या आपल्याला. आणि म्हणून चौकशी केली पाहिजे, आणि म्हणून बघितलं पाहिजे, म्हणून सजग झालं पाहिजे. कारण आपण सजग झालो नाही, योग्य ठिकाणी तिची तक्रार केली पाहिजे. नाहीतर तो तुमच्या शेजारी येऊन राहील, भाड्यानं घर घेऊन राहील, आधार कार्ड मिळवेल, शेजारचीच प्रॉपर्टी खरेदी करेल, आणि पुण्यात झालं तसं तिथं तो घर बांधून स्वतः राहायला लागेल, परत या देशाचा नागरिक होऊन जाईल. त्यामुळं रोहिंग्यांना आणि बांगलादेशी मुसलमानांना या देशाचं नागरिकत्व मिळायच्या आधी तुम्ही मी नागरिक म्हणून जागा असलं पाहिजे, आणि त्यांना या देशातून हुसकून लावण्याच्या कामामध्ये आपण पण पुढाकार घेतला पाहिजे. हे ज्या वेळेला आपण घेऊ त्यावेळेला खऱ्या अर्थानं भारत सुरक्षित होईल. सरकारवर नुसतं अवलंबून राहिलो तर आपणच आपली फसगत करून घेतोय. त्यामुळे सरकारवर अवलंबून राहू नका. सजग नागरिक म्हणून आपण थोडंसं याच्यामध्ये काम करूया, हिंदू महासभेच्या माध्यमामधून पण करूया, एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल खरं तर आभार मानायचे नाहीत असं मी नेहमी म्हणतो. कारण लिहिलं तिथं प्रमुख वक्ते व्यक्ती सगळं. पण मी पण एक हिंदू महासभेचा पदाधिकारी आहे. 1992 सालापासून बाळारावांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू महासभेमध्ये काम करतो. माझ्या शक्तीप्रमाणे जेवढं शक्य आहे तेवढं करतो. म्हणून मी घरचाच आहे. उलट मी असं म्हणेन की मला दिनेशजींनी, अनुपजींनी, सणेशजींनी, महेशजींनी ही जी एक संधी दिली, मलाही अधिक खोलात जाऊन या विषयाचा अभ्यास करायला मिळाला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझे सद्गुरू असं म्हणतात, अभ्यास हे प्रगटावे अथवा झाकोनी असावे. अभ्यास हे प्रगटावे अथवा झाकोनी असावे, प्रगटोनी नासावे हे बरे नोहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना इथंच या विषयाला पूर्णविराम देतो आणि आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. जय हिंद, जय भारत.